मित्रांनो, गावठी गोठा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला असाच सपोर्ट करा. तर आज आपण आलेलो आहे खोडशी या गावामध्ये. खोडशी या गावामध्ये एक छोटासा गोठा आहे, गिर गायांचा गोठा आहे. तर ह्या दादांचाच गोठा आहे. तर गिर गायांचं काय महत्व असतं, दावणीला असल्यानंतर काय काय हे सगळं आज आपण पाहूया आणि त्यांच्या दुधाचं काय महत्व असतं. तर दादा, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. आणि रघुनाथ भोसले, चला की गोठा पहिल्यांदा खोडशी तालुका कराड. पहिल्यांदा गोठा बघूया आपण, नंतर बोलूया. सहा गाय आहेत ना? हो, 6 गाई. त्या कुठून घेतलेल्या हो दादा आपण? हे आपण इथं बेलवडे आपला गाव बेलदरे इथून घेतले सगळं. ही जात सगळी गिर, सगळी गिरच जात म्हणजे प्युअर गिर आली गिर आहे. तिकडे पण एक आहे ना? हो, तिकडे वेगळी का बांधली होती? ती काय जागा मिळेल तसं प्ले केलेली. हा, म्हणजे जागेचा अभाव जागेचा अभाव तसं काय म्हणजे तिचे वेगळे असं काय नाही. गप मार्के आहेत का? नाही, मारत नाही, काय नाही, थोडं मारत नाही. नवीन माणसाला बघितलं हे कर काय नाही, काय तसे थोडे गप. काय सांग, चला गिर गाय पाहिजेत आपल्या दावणीला. गिर गायींचं महत्व म्हणजे ती गाय आल्यापासून आमच्या घरात लक्ष्मी आल्यासारखे झाले. ते देशी गायचीच एक जात आहे आणि त्याचं दूध इतकं लहान मुलांना, आजारी माणसांना इतकं उपयोगी आहे की बस. आता आमच्याकडनं 80 रुपये लिटरनं सगळे लोक दूध घेतात आणि घरगुती दूध आपण देतो. आपण डेअरीला दूध द्यायचं देत नाही. या की इकडं बाहेर बसून बोलूया. आता वासर पण झालेत ना त्यांना? हो, हे किती महिन्याचे? एक खोंड आहे. हे किती महिन्याचं आहे? हा, हे किती महिन्याचं आहे? हे 6 महिन्याचं आहे. 6 महिन्याचं आहे. आणि ही ते त्याच्या पाठवच 5 महिन्याचं आहे. कालवड आहे. हो, ती पण आहे. ते पण कालवडच आहे. बसा घे, बसून बोलूया आपण सविस्तर. काय सांगचाल दादा, तुम्ही या व्यवसायात कसं काय पडलं हो? असं माहिती बघत बघतच आमच्या गावातली एखादी गिर गाई, एच एफ गायपेक्षा ह्या गाईचं महत्व आणि दुधाचा बाहेर मिळणारा दर, ह्यामुळे मी या व्यवसायात करतो. घरगुती दूध दिलं तर 80 रुपये लिटर जाते, 70-80 रुपये सगळे गिराईक मिळतात. तर दादा, तुम्ही ह्यात कधीपासून पडला, म्हणजे कसं डोक्यात आलं की ह्या अशा गिर गाया घ्याव्या, पाळाव्यात? मी स्वतः आजारी पडलो होतो पॅरालिसिस ना, हा, त्यावेळेपासून ते डोक्यात आलं की बाबा आपल्या शरीराला उपयोगी दूध कोणतं, याच्यातून ते लक्षात आलं की आपल्या गिर गाईचं दूध म्हणजे देशी गाईचीच जात असल्यामुळं देशी गाईपासून आपल्याला मिळणारं दूध चांगलं असेल. त्यातून मी या व्यवसायात पडलो आणि जो व्यवसाय करायचा त्याचा फायदा पण आपल्याला चांगला मिळाला पाहिजे, बेनिफिट. मग तो गिर गाईचा जास्त मिळतो. 80 रुपये लिटर दूध जात असल्यामुळे आपल्याला मिळणारं प्रॉफिट जास्त आहे. या गाईंना खाद्य कमी लागतंय, वैरण कमी लागते आणि त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे आजारी पडत नाहीत असंच असते. फक्त सिमेंट दुनियापुरतं फक्त डॉक्टर आपण बोलवतो, बाकी डॉक्टरांना यांना जास्त काही गरज लागत नाही. त्याच्यामुळे आपण ह्या व्यवसायात पडलो. पहिली गाय मी त्या व्यापाऱ्याकडून घेतली, ती पण गाय आम्हाला त्याच्याकडून चांगली मिळाली. त्या गायीनं 10 लिटर दूध दिलं आम्हाला. पहिले सुरुवातीला 4 महिने तेवढं दूध देत होती. आणि ह्या गायीचं महत्वाचं म्हणजे म्हैशीसारखा भाकड काळ कमी, जास्त नाही, भाकड काळ कमी आहे आणि दूध जास्त देत राहते आणि एक सिमेंट गाभ पण जातात. आमच्या गायीने कधीच आम्हाला दमवलं नाही गाभवायला. त्याच्यामुळे आम्हाला ह्या गायी म्हैशीपेक्षा पण पकडतात आणि बाकीच्या गायींच्या पेक्षा सुद्धा पकडतात, फायदेशीर वाटतात. म्हणजे तुम्ही ह्या आणल्या दावणीला, आपला गाय एकच गाय आणली? एकच गाय आणली. एका गायच्या एवढ्या गाया केल्या तुम्ही? एका गायीच्या याच्यावर आम्ही जसं पुढे प्रतिभाला दूध कमी पडेल तसं एक एक गाय वाढवत गेलो. आता 6 गायी आणि कालवडे येतात ह्या. मग तुम्ही दूध डेअरीला घालता का? नाही, डेअरीला दूध आम्ही देतच नाही. का हो? डेअरीला दूध आपल्याला फायदा होत नाही. प्रतिभाला चांगलं दूध कमी पडतं. जसं प्रतिभाला दूध कमी पडेल तसे एक एक गाय वाढवत गेले आणि अजून पण वाढवत जायचं, असं चालूच आहे. आता अजून घ्यायची, आता प्रतिभाला दूध कमी पडेल तसं वाढवायची. माझं तुम्ही रतिबाचं सांगताय डेअरीला घालत नाही, मग रतिबाला म्हणजे लोकांची मागणी जास्त आहे का? हो, मागणी आहे तशी. काय जसं एकामेकाला समजत, एकामेकाला तोंडून सांगतील एकामेकाला, तसे महत्व पटेल तसं माणसं सांगतात की आमच्यात लहान मुलं आहेत, आम्हाला तुमचं दूध पाहिजे, ते गिर गायचं दूध पाहिजे. काय महत्व सांगतात ह्या दुधाचं? या दुधामुळं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतंय आणि महत्वाचं लहान मुलांचं कपाचं प्रमाण जे वाढतं, सर्दी खोकल्याचं लहान मुलांना जे जन्मजात हे वाढतं, ते प्रमाण अतिशय कमी होतंय ना. त्याच्यामुळे लहान मुलं ज्यांच्या घरी आहेत ती माणसं हमखास सांगतात आमच्यात लहान मुलं आम्हाला दूध तुमचं पाहिजे.
ह्या गिर गाईचंच दूध पाहिजे. त्याच्यामुळे ते मागून घेतात. तर आजार ज्या माणसं गावात आजार माणसं आहेत ती माणसं किंवा ज्यांना महत्व ज्यांना पटलंय. आता तुम्ही सांगितलं तुम्हाला आजार झालेला, तर काय आजार झालेला हो तुम्हाला? मला पॅरालिसिस अटॅक आला होता. माझी एक बाजू पूर्ण बंद होती. त्याच्यातून मी सगळं झालं की 1 महिना 2 महिने जागे होतो. जागेवरून उठल्यानंतर परत हेच चालू केलं मी. पण त्यापासून आता माझे औषध उपचार प्रमाण कमी आहे. कुठलं कोणाचं मालिश नाही, कोणाचं कोणतंही औषध उपचार घेत नाही आता परत. आपलं आई हे गाईचं दूध वापरतो, त्याचीच सेवा करत असतो. त्या सेवेतूनच पूर्ण माझे पूर्ण पहिल्यासारखं झाले. म्हणजे आजार नाहीचाच झाला? आजार नाहीसा झालाय, फक्त थोडस 5% म्हणेल एवढंच फक्त आता हातात हे राहिले. अंगठा फक्त काम देत नाही, बाकी सगळंच व्यवस्थित झाले, काम चालतं. म्हणजे आता तुम्ही सांगताय म्हणजे थोडक्यात ह्या दुधामुळे किंवा या गायीच्या सहवासात राहिल्यामुळं माणसाला आजाराचं प्रमाण कमी येते, अतिशय कमी होते. आणि तुम्हाला एवढा मोठा आजार होऊन पण तुम्ही त्यातलं बरं होऊन एकदम परफेक्ट. मी माझे 2 व्हीलर चालवतो, 2 व्हीलर सगळं मी दूध घालायला काढला जातो. 2 व्हीलर 2 वजन आणतो एका वेळी. एक वजन असं 70-80 किलो इतकं वजनाचं एकटं उचलून आणतो. पण तेवढं वजन गाडीवर आणता येते, एवढी माझी ताकद व्यवस्थित वाढली ह्या गाईच्या सहवासामुळे आणि ह्या गाईच्या दुधामुळे. म्हणजे या गायीच्या दुधात ताकद भरपूर आहे. भरपूर आहे ताकद तशी. तर बाकी आता ह्या व्यवसायात तुम्ही पडल्यापासून काय बदल काय निर्माण झाला? या व्यवसायापासून माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. मला खूप अडचणीत होतो मी, त्या खूप अडचणींना मी पूर्ण बाहेर पडत चाललोय आणि निघालोय. 90% आता बाहेर निघाले आणि अजून राहिले 10% पण 1 वर्षावर पूर्ण निघेन. आणि तशी गावात ही आता दारात आमचे जनावर दारातच आहेत. पण दारात हे गायी असते म्हणजे दारात आपल्या घरात लक्ष्मी असते गाय. ह्या गायीचं महत्व माणसाला ती कळत नाही की देशी गाय आपली किती महत्वाची असते. दारात शेण मूत त्यांचं पडणं इतका फायदेशीर असतं की बस. त्यांना आपल्याकडे वाईट शक्ती येण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. म्हणजे माणसं अंधश्रद्धा म्हणतात, पण अंधश्रद्धा नाही ती आपला आमचा स्वतःचा अनुभव आहे की बाकीच्या कोणी काही केलं किंवा काय जरी झालं तर आपल्याकडे वाईट शक्ती येण्याचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे ही गाय आपल्या दारात असणं अतिशय फायदेशीर. आता त्याचा सांभाळ तुम्ही करताय, त्यांचा सांभाळ कसा करायला लागतो? सांभाळ काय, सकाळी 5 वाजता उठायचं, शेण वगैरे काढायचं. म्हणजे जसं आपल्याला टायमिंग मिळेल तसं सकाळी त्यांना स्वच्छता करायची. त्यांना ते पण भरडा द्यायचं, खाद्य काय असेल ते आपण गोळी पेंड वगैरे देतो ते द्यायचं. त्याच्यानंतर धारा काढायच्या. तर नंतर धारा काढून झाली की त्यांना कुट्टी करून वैरण द्यायची. तिथनं परत 11-12 वाजता पाणी द्यायचं. आणि ज्यांचा मुक्त गोठा आहे ते ह्याच्यापेक्षा सोपं होतं. आपल्या मुक्त गोठ्यात आपल्याला जागा नाही, त्यामुळे आपलं बंदिस्त आहे. पण मुक्त गोठ्यानं काम पण कमी होतं आणि गुरांचं आरोग्य पण चांगलं होतं आणि वैरण ताप कमी होतो आपला पण. मुक्त गोठा असेल तर अतिशय चांगलं. संध्याकाळी परत 4 वाजता त्यांना खाद्य, संध्याकाळी 5-5:30 वाजता धारा काढायच्या, परत दूध घालायला जायचं. सकाळी संध्याकाळी 2 वेळेचं दूध सगळं काढलं जातं आपलं. म्हणजे गायांना म्हशींना जेवढं लागतं तेवढंच ह्या गिर गायांना बी तेवढंच लागतं? नाही, त्याच्यापेक्षा कमी लागते. कमीच लागते. कसं होतं, यांचं दुधाचं प्रमाण कमी होतं. पण ते कमी प्रमाण असलं तरी हे जे 1 लिटरचे पैसे दुसऱ्या गाईच्या 3-4 लिटरच्या दुधाचे पैसे होतात. म्हणजे दुधाची क्वांटिटी कमी आहे, क्वांटिटी कमी, दर जास्त असल्यामुळे फायदा जास्त होतो. फायदा जास्त आहे. आणि दुधाची क्वांटिटी कमी असल्यामुळे खाद्य कमी द्यावं लागतं. खाद्य कसं 3 लिटरला 1 किलो पण खाद्य देतो. मग त्या प्रमाणात खाद्य म्हणलं तर 3 लिटर दूध दिलं तर 1 किलो खाद्य जाणार. आणि तेच जर दुसऱ्या गाईचं असलं तर 9 लिटर खाद्य, 9 लिटर दूध दिलं तर 3 किलो खाद्य चालवा लागणार. एवढा फरक पडतो. ते खाद्य कमी लागत असल्यामुळे आणि औषध उपचार कमी असल्यामुळे ह्याच्यातनं फायदा जास्त होतोय. म्हणजे यात प्रॉफिट जास्त आहे? हो, प्रॉफिट तसं या धंद्यात जास्त आहे. तरी तुम्ही त्यांची पैदास करून वगैरे अशी विकलीत का? हो, आम्ही आता 2 कालवडी आमच्या इथे 200 गावात दिलेत. 25,000 2 आमच्या कालवडी दिले. एक चांगले आता फळाच्या मापात आलेली अशी कालवडी होती आणि एक लहान होती. अशा लहान मोठ्या अशा 2 कालवडी दिल्या. आता आपल्या आहेत ते आपल्याला ठेवायचे. आता भरपूर गिऱ्हाईक मला विचारतात की आम्हाला तुमची गिरची कालवड्या काही असतील द्या, पण आम्ही सांगतो आता आम्हाला विकायची नाही, आम्हाला अजून वाढवायचे. म्हणजे तुम्ही अजून वाढवणार? आता ह्या गाभ आहेत आपण बघितलेल्या? 5 गाभ, 4 गाभ आहेत आता. 5 गाभ आहेत, 5 आता गाभ आहेत तिथे. म्हणजे अजून तुमच्या वाढवायच्या डोक्यात आहे. बाकी अजून काय सांगचाल, त्यांचं महत्व काय सांगचाल त्या गायांचं? ह्या गायचं शेण, गोमूत्र सगळं चांगलं आहे. आम्ही गोमूत्र आता धरून जे बाकीचं आम्हाला प्रक्रिया करायला वेळ नसतोय किंवा माणसं आमच्यात कमी आहेत. आम्ही दोघंच करतो ना बायको. त्याच्यामुळे माणसं कमी असल्यामुळे आम्ही गोमूत्र साठवून, बादलीत साठवून सगळं शेणात मिक्स करतो. आणि ते शेण जर शेतीत टाकलं तर त्या शेणात सुद्धा
शेतीची पोत चांगला सुधारतोय. हम्म. आपल्या गावठी बाकीच्या शेणापेक्षा ह्याच्यात ताकद जी म्हणतात मूळची हम्म. ती भरपूर 10 पटीने जास्त आहे, 100 पटीने म्हणतात जास्त आहे. पण आपल्याला ते जाणवतं, आपण आता स्वतः लोक आपल्याला जाणवते की पीक चांगलं येते, हम्म. जमिनीचा पोत सुधारतोय, जमीन भुसभुशीत राहते, हम्म. जमिनीचा चिबडीपणा कठीणपणा कमी होऊन जातोय. हम्म. त्यामुळे ह्या म्हणजे गाईचं शेण गोमूत्र सगळं फायदेशीर आहे. म्हणजे जमीन एकदम हे होती भुसभुशीत वगैरे सुपीक होते, सुपीक होते. सुपीक होते. म्हणजे एवढं महत्व आहे तिच्या शेणाचं आणि शेणाचं, हो. मूत्राचं. अजून काय सांगायचं आता ही पण वासरं तयार करायची चालली त्यांना आता तुम्ही भरवता का सिमेंट? आता ते आम्ही सिमेंटच देतोय. फक्त सिमेंट देताना आम्ही गिरच देतो. हा दुसरं कुठलं मिक्स वगैरे तसलं काही नाही. हा आम्हाला मिक्स करायचं नाही कोणतेही. प्युअर डॉक्टरने सांगतानाच आम्ही सांगतो प्युअर गिरचं सिमेंट आम्हाला पाहिजे. आणि आमची आता ही कालवड जर बघितली तिचे पोणी दोन्ही कान बघा तिच्या गळ्या खालून असे मिळतात. मग ते लक्षण आहे त्याची गिरची की तिचे दोन्ही कान एका गळ्याकडून असे एका मिळाले पाहिजेत. ते पप्पा जशी कट होता येईल एवढी मिळाली पाहिजे तशी. म्हणजे ती त्याला काय प्युअर म्हणतात का? प्युअर गिरचे लक्षण आहे ते. मग तशीच जास्त हे करतो आम्ही. आता काय काय लोक म्हणतात आपल्या इकडे वातावरण यांना मानवत नाही, तर ती बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे. वातावरण त्या जनावरांना चांगलं, आपल्या इकडचं वातावरण चांगलं मानवतं. आमचे जनावर कधी सुद्धा आजारी पडत नाहीत, म्हणजे कधीच आजारी पडले नाही आतापर्यंत. असा दुसऱ्या गायींच्या सारखा आजार कोणताच त्यांना झालेला नाही. त्याच्यामुळे आता आमचे आहे असेच असतात काय. वातावरण चांगले सुटत आपलं. तर किती लिटर आपलं दूध जातं दिवसात? आता दररोजचं 22 लिटर दूध जातं कराडला. आता सगळ्या वेळेनंतर सगळ्या वेळेनंतर जास्त असते. तर कसं आमच्या मागे पुढे आहेत, त्याच्यामुळे आमचं रुटीन कराडचं रुटीन बंद होत नाही कधी. आता 2 वर्षात कधी सुद्धा एक दिवस सुद्धा आमचा किंवा दूध आपल्याकडे उपलब्ध नाही म्हणून आम्ही त्यांना गिऱ्हाईक बंद केलेलं नाही. कंटिन्यू म्हणजे एक गाप गेली, एक वेळी की एक गाप गेली, असे हे चालू असते. सर्कल आपलं व्यवस्थित चालू आहे आता. आता ह्या प्रॉफिट ह्या दुधात तुमचा खर्च निघून किंवा काय किती निघतो? खर्च निघून तसं 75% शिल्लक आहे. 25% खर्च जाते. आणि आपल्या कराडला प्रतिभाला जर घ्यायचं द्यायचं असलं दूध तर पेट्रोलचा खर्च आम्हाला 1 लिटर पाठीमध्ये 3 रुपये येतोय. आता माझे मी 2 व्हीलर जाऊन पोहोच करून येतो, लिटर पाठीमध्ये 3 रुपये खर्च येतो पेट्रोलचा. एका वेळेला 10-12 लिटर दूध जातं एका वेळेला. सकाळी 10-12, संध्याकाळी 10-12 लिटर. मग असं 30 रुपये तेल मी जाऊन येतो. फक्त थोडा वेळच जातो, 1 तास वेळ जातो तो. त्यांना कशी वेगळी वैरण लागते का? नाही, वेगळे वैरण काही लागत नाही. आपले नेपियर घास गवत आहे, ऊस किंवा ऊसाच्या कांड्या जे रोपवाटिकेतून मिळतील डोळा काढलेल्या त्या कांड्या हेच आम्ही घालतो. वेगळी वैरणीची काय आवश्यकता नसते. खास मक्यान पाहिजे असं पण काय नाही. आपल्या ही रेग्युलरची वैरण आणि कुट्टी असल्यामुळे ते वैरण पूर्ण खातात, काय मात्र करत नाही. आमच्या शेणात कसपाट दिसत नाही तुम्हाला कधी सुद्धा. असं वैरण मात्र झाली आणि टाकून दिली असं कधी नाही. म्हणजे खायला पण एकदम त्या चांगलं खायला एकदम गव्हाण चाटून पासून स्वच्छ केल्यासारखे करतात. तर मित्रांनो, त्यांनी अशी आपल्याला सगळी माहिती दिली, काय गिर गायचं काय महत्व असतं, काय नाही, आपल्या दावणीला असल्यानंतर काय असतं किंवा काय दुधाचा काय तिचा उपयोग आहे किंवा गोमूत्राचं शेणाचं. तर दादा तुम्ही एवढी सगळी माहिती, तुमची चांगली संदेश दिला लोकांना किंवा सगळी माहिती तुम्ही दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.